जो है अलबेला मदनैनो वाला, ब्रिज की हर वाला, वो किसना है, किसना है, किसना है, जो है अलवाला, जिस ब्रिज की हर वाला. नमस्कार भावना, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला. तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करून टाकूया. तर तुम्हाला अलाइट मोशन ॲप लागेल व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी. हो, अलाइट मोशन ॲपची जी काही लिंक असेल ती आपल्या टेलिग्राम चॅनलला दिली आहे. तर तुम्हाला टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं. आपण जे फोटो यूज केले आहेत ते फोटो पण तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनललाच मिळून जातील. तर तुम्हाला तिथून फोटो देखील घेऊन घ्यायचा. सर्वात पहिले हा जो तुम्हाला ऑल इन वन म्हणजे बिटमार्क प्रोजेक्ट तुम्हाला इम्पोर्ट करायचा आहे. याच्यामध्येच आपण एक शेक इफेक्ट तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे जो आपण व्हिडिओमध्ये यूज करणार आहोत. ओके, तर हा तुम्हाला प्रोजेक्ट इम्पोर्ट करण्यासाठी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मी याची तुम्हाला लिंक दिली आहे. तर डिस्क्रिप्शनमधून तुम्ही इम्पोर्ट करा. आणि इम्पोर्ट करताना कोणताही जर तुम्हाला प्रॉब्लेम आला तर आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे ज्याला तुम्ही टेलिग्रामवरून जॉईन करू शकता, किंवा तुम्ही मला इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करू शकता. तिथे पण तुम्ही मला मेसेज करून तुमचा प्रॉब्लेम मला सांगू शकता. ओके, तर तुम्हाला काय करायचं आहे, स्टार्टिंगला एकदम येऊन जायचं आहे. तर मी तुम्हाला स्टार्टिंगपासून सांगेल, तुम्हाला त्या स्टेप फॉलो करायचा आहे आणि तुम्हाला समोरचा व्हिडिओ एकदम जबरदस्त पद्धतीने एडिटिंग करून घ्यायचा आहे. ओके, तर स्टार्टिंगला येऊ आपण आणि प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये येऊ आणि जो काय आपला इमेज असेल तो इमेज तुम्हाला इथे इन्सर्ट करून घ्यायचा आहे. ओके, तर तुम्हाला जर हे वाले इमेजेस यूज करायचे असतील तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे टेलिग्रामची, पण ती जर लिंक जर काम केली नाही तर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या टेलिग्राममध्ये जायचं आहे. तुमचा जो काही ॲप असेल टेलिग्रामचा त्याच्यामध्ये जायचं आहे. HM क्रिएशन YT सर्च करायचं आहे. जसा तुम्हाला चॅनलचा लोगो दिसत आहे तशाच प्रकारे तुम्हाला आपला टेलिग्राम चॅनलचा पण लोगो दिसेल. तुम्हाला तो चॅनल जॉईन करून घ्यायचा आहे. तिथे तुम्हाला हे सर्व फोटो फुल HD मध्ये तुम्हाला मिळून जातील. ओके, आपल्याला हावाला फोटो इथे इन्सर्ट करून घ्यायचा. इन्सर्ट केल्यानंतर जी काय आपली पहिली बीट आहे त्या बीटवरती यायचं, प्लसवरती क्लिक करायचं आणि मीडियामध्ये यायचं आहे. मीडियामध्ये आल्यानंतर आता तुम्हाला इथे फोटो ॲड करायचा आहे. तर मी तुम्हाला एक फोटो ॲड करून दाखवतो आणि त्याच्यावरती मी तुम्हाला इफेक्ट पण प्रोव्हाइड करून दाखवतो. तर तुम्हाला तीवालीच स्टेप जी आहे ती सेम प्रोसेस तुम्हाला करत जायचं आहे समोरच्या व्हिडिओमध्ये. ओके, तर आपण एक फोटो इथे ॲड केला आहे, त्याला आपण इथपर्यंत लांबवून घेऊ, त्याची आपण डुप्लिकेट लेअर करून घेऊ. ओके, डुप्लिकेट लेअर केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, एकदम स्टार्टिंगला यायचं आहे जिथे आपण फोटो ॲड केला आहे तिथेच. परत तुम्हाला मीडियामध्ये यायचं आहे आणि एक तुम्हाला ओव्हरले व्हिडिओ मिळून जाईल, तर तो तुम्हाला सिम्पली घेऊन घ्यायचा आहे. ओके, त्याला तुम्हाला इथे इन्सर्ट करायचं आहे. इन्सर्ट केल्यानंतर त्याच्यावरती क्लिक करू आपण, मूव्ह अँड ट्रान्झॅक्शनमध्ये जाऊ. त्याच्यामध्ये आल्यानंतर जो काही आपला हा रोटेडवाला ऑप्शन आहे त्याच्यावरती येऊन हा 90 डिग्री असेल त्याला आपल्याला 0 डिग्रीवरती करून घ्यायचं आहे. ओके, एवढं आपण केलं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, समोर येऊन जायचं आहे. समोर आल्यानंतर त्या व्हिडिओवरती आपल्याला सिम्पली क्लिक करायचं आहे. त्या व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, इफेक्टमध्ये यायचं आहे. ॲड इफेक्ट या बटनावरती सिम्पली तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे मास्कमध्ये यायचं आहे, मास्क अँड कीमध्ये. तिथे आल्यानंतर तुम्हाला लुमा की नावाचं ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती यायचं. त्याच्या स्टँडर्ड सेटिंगमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला इथे जे 4 झिरो दिसत आहेत त्या 4 झिरोवरती सिम्पली तुम्हाला इथे क्लिक करून घ्यायचं आहे. 0 द्यायचं आहे, त्याच्यानंतर पॉईंट द्यायचा आहे, 1 द्यायचं आहे, 0 0 करून टाकायचं आहे. ओके, 0.100 तुम्हाला करायचं आहे आणि राईटवरती सिम्पली तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. ओके, त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ही वाली जी काही लेअर असेल ती समोरच्या बीटपर्यंत कमी करण्यासाठी आपल्याला इथे जो काही स्टॉपवॉचचा ऑप्शन दिसते त्याच्यावरती क्लिक करून या ऑप्शनचा यूज करायचा आहे, म्हणजे ते एका जागी जमा होऊन जाईल. ओके, आणि आता त्यानंतर आपल्याला काय करायचं, जो खालचा इमेज आहे त्याच्यावरती क्लिक करायचं, वरती 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया. त्याच्यानंतर त्याला काय करायचं आहे, इफेक्टमध्ये जायचं आहे, ॲड इफेक्टमध्ये जायचं आहे, ब्लर कॅटेगरीमध्ये यायचं आहे आणि गोशन ब्लर या इफेक्टवरती क्लिक करून त्याच्या तर आपण आलो आहे त्याच्या स्टँडर्ड सेटिंगमध्ये. स्टँडर्ड सेटिंगमध्ये आल्यानंतर गोशन ब्लरची जी काही आपल्याला व्हॅल्यू असेल ती 400 पर्यंत करून घ्यायची आहे. ओके, 400 450 430 35 पर्यंत तुमच्या हिशोबाने तुम्हाला ठेवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं, हा जो इमेज आहे तो आपला कमी जर पडत असेल, म्हणजे आपला जो हा वरचा इमेज आहे हा जर कमी पडत असेल तर सिम्पली याच्यावरती क्लिक करायचं, इफेक्टमध्ये जायचं, ॲड इफेक्टमध्ये यायचं. त्याच्यामध्ये आल्यानंतर आपल्याला इथे डिस्टोर्शन अँड वर्पमध्ये यायचं आहे. तिथे आल्यानंतर आपल्याला स्टाईल्स बघायला मिळेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्या स्टँडर्ड सेटिंगमध्ये जायचं आणि जो का आपला मिरर असेल त्याला आपल्याला ऑन करून टाकायचं आहे. ओके, ऑन केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, ही जी काही ग्रुप लेअर असेल हे आपल्याला एक करायचे. त्याच्यासाठी या दोन्ही लेअरला सिलेक्ट करायचं आहे आणि इथे वरती जो मधातला ऑप्शन बघायला मिळतो आपल्याला
हा वाला जो आपला मधला ऑप्शन बघायला मिळतो याच्यावरती सिम्पली क्लिक करून घ्यायचं आहे. ओके, तुम्ही बघू शकता हा अशा प्रकारचा इफेक्ट आपल्याला खासवाला बघायला मिळून जाईल. त्यानंतर परत काय करायचं, आपल्याला तीच स्टेप कॉपी करत जायचे, तर तेवढी स्टेप आपल्याला कॉपी करावी लागणार नाही. त्याच्यासाठी काय करायचं, ही जी काय आपली ग्रुप लेअर असेल हिला आपल्याला इथून या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. हा वाला जो काही ऑप्शन असेल याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर कॉपी लेअर या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं. त्याच्यानंतर इथे समोर यायचं आहे, परत त्याच्यावरतीच क्लिक करून आपल्याला पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे. ओके, पेस्ट केल्यानंतर हा जो काही आपला समोरचा पार्ट असेल हा आपल्याला यावाल्या वॉचवरती क्लिक करायचा आहे, टायमरवरती, आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे काहीसा याला ॲडजस्ट करून टाकायचं आहे. ओके, अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. त्यानंतर परत आपल्याला प्लसवरती क्लिक करून जी काही आपली इमेज असेल ती इमेज तुम्हाला सिम्पली इथे ॲड करून घ्यायची दुसरीवाली. ओके, तर आपण दुसरीवाली ही इमेज आपण ॲड करून घेऊ. त्यानंतर समोर वाढवून घेऊ. त्याच्यानंतर अशा प्रकारे काहीशी ती लेअर खाली करायचं. त्याच्यानंतर त्याच्यावरती क्लिक करू. इथे वरती 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया इफेक्टमध्ये जाऊ, ॲड इफेक्ट. त्याच्यानंतर आपला जो काही गोशन ब्लर असेल तो आपल्याला इथे बघायला मिळून जाईल. त्याची आपण काहीशी स्ट्रेंथ वाढवून घेऊ, 400 450 पर्यंत ठेवून घेऊ. ओके, अशा प्रकारे ठेवून घ्यायचे. त्याच्यानंतर जो काही आपला इथे ग्रुपमध्ये यायचं, ॲडिट ग्रुपमध्ये जायचं. ॲडिट ग्रुपमध्ये आल्यानंतर परत जो काही आपला फोटो असेल त्या फोटोवरती क्लिक करायचं आणि इथे मूव्ह अँड ट्रान्सपरंटमध्ये यायचं, कलर अँड फिलमध्ये यायचं. इथे जो काही आपला इमेजचं नाव दिसते त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आणि जो काही तुम्हाला तुमचा इमेज इथे चेंज करायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारे इथे चेंज करू शकता. ओके, वरती प्लस करून घ्यायचं. ओके, अशा प्रकारे काहीसं तुम्हाला इमेज वगैरे चेंज करता येतात. तुम्ही बघू शकता इफेक्ट कायचा हा एक अशा प्रकारचा दिसेल आणि दुसरा कायसा आपल्याला अशा प्रकारचा इथे बघायला मिळून जाईल. ओके, तुम्हाला ही वाली स्टेप फॉलो करायची आहे समोरपर्यंत. त्यानंतर जिथे डबल बीट येते तिथे यायचं. तिथे आल्यानंतर परत तुम्हाला इथे इमेज काहीशा ॲड कराव्या लागतील, म्हणजे दुसऱ्या इमेज तुम्हाला इथे ॲड करायचे. 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचं. त्याच्यानंतर समोर वाढवून घ्यायचं. परत तुम्हाला दुसरी इमेज इथे ॲड करून घ्यायची आहे. ओके, अशा प्रकारे तुम्ही कोणतीही इमेज ॲड करू शकता, नो विषय, तुमच्या आवडीनुसार करायचं आहे. आणि आता जो काही तुम्हाला इथे मी शेक इफेक्ट प्रोव्हाइड केला आहे तर त्या शेक इफेक्टवरती क्लिक करायचं, इफेक्टमध्ये जायचं. खाली इथे तुम्हाला 3 डॉट बघायला मिळतात, हे वाले 3 डॉट, तिथे यायचं आणि तुम्हाला इथून कॉपी इफेक्ट करायचं आहे. कॉपी इफेक्ट केल्यानंतर यावाल्या लेअरवरती तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर समोर यायचं. समोर आल्यानंतर इथे पण तुम्हाला सर्व लेअर वगैरे बरोबर हे कॉपी पेस्ट करून घ्यायचे आणि फोटो वगैरे बरोबर चेंज करायचं आहे. त्याच्यानंतर समोर आल्यानंतर ज्या काही मोठ्या साईजचे इमेज दिसतात तिथे तुम्हाला अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट करत जायचं आहे. तुम्हाला तर हे येतच असेल कारण तुम्ही लहानपणापासून हे करत असेल, पण जे नवीन असेल त्यांना पण हे सांगून देतो मी. ओके, अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे. तुमचा लोगो ॲड करायचा आणि हा व्हिडिओ सिम्पली तुम्हाला तुमच्या फोनमध्ये एक्सपोर्ट करून टाकायचं आहे. ओके, अशा प्रकारे काहीसं तुम्हाला इथे क्लिक करायचं आणि एक्सपोर्ट या बटनावरती क्लिक करून तुम्हाला एक्सपोर्ट करून टाकायचं आहे. ओके, तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सिम्पली व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच तुमच्या मित्रांना वगैरे शेअर करायला विसरू नका. ओके, तर फोटो आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळतात, त्यामुळे आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा. टेलिग्रामला जाऊन सर्च करून तुम्हाला जॉईन करायचं आहे आणि इंस्टाग्रामला फॉलो करा. काहीही प्रॉब्लेम असेल तर काही प्रॉब्लेम असेल इंस्टाग्रामला फॉलो करून तिथे मला DM तुम्ही करू शकता किंवा टेलिग्राम चॅनलवरून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊन तिथे पण तुम्ही मेसेज टाकू शकता. ओके, तर आम्ही जे काही ॲडमिनची आमची फोर्स आहे ते तुम्हाला कोणता नाही कोणता ॲडमिन तुम्हाला रिप्लाय करेल किंवा मी स्वतः तुम्हाला रिप्लाय करून देईल. ओके, तर चला आपण भेटूया आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. तसेच तुमच्या एडिटर मित्रांपर्यंत देखील शेअर करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, वंदे मातरम.